मनीष तात्रे. मनीष तात्रे रसायनी एक्सप्रेस, पोसरी एक्सप्रेस या नावानं सुप्रसिद्ध असणारा गोलंदाज. त्याला चांगली कामगिरी या मॅच मध्ये करावी लागणार. आता मयूर पाटीलचं अनुभव, मयूर पाटीलचा एक्सपिरियन्स, तदनंतर गणेश पारंगेचं एक्सपिरियन्स, शंकर पारंगेचं एक्सपिरियन्स या मैदानावरती आता त्यांना पणाला लावावं लागणार. अखिल भोईर त्याचा क्लास या मैदानावरती त्याला सिद्ध करावा लागणार. आणि चांगली बॅटिंग जर या मॅच मध्ये केली प्रसाद घरत आणि संदेश गोंधले या दोन फलंदाजांना, तर जरूर या मॅच मध्ये त्यांचा पगडा बारी राहील. परंतु चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये करणं गरजेचं आहे. जर एक रक्षात्मक टार्गेट तुम्ही सेट केलं तर पुढच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण की रसायनी परिसरामध्ये सगळे चांगले खेळाडू या टीमचा हिस्सा आहेत. गोलंदाजी मार्कवरती मनीष तात्रे तयार आहे. मंडी गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक प्रसाद घरत. प्रदीप पवार यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. पहिला चेंडू व्हाईट बॉल, व्हाईटनं सुरुवात केली या सामन्याची. एक धाव फलकावरती लागली जाते. अवंतर धावेला बढती दिली जाते या पहिल्या चेंडूवरती. मनीष तात्रे एक चांगला वेगवान प्रतीचा गोलंदाज आहे. डावकुऱ्याचा हा गोलंदाज, परंतु वेगवान प्रतीचे त्याचे चेंडू आम्ही बऱ्याचशा मैदानावरती पाहिलं. आणि या मैदानावरती देखील मागच्या मॅच मध्ये त्याची कमालीची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. पहिलाच बॉल चांगला पटका, जेल टिपण्याची नामी संधी निर्माण झाली होती. परंतु यावेळेस धावचित स्वरूपात फलंदाज संदेश गोंधले होतोय बाद. या स्पर्धेमध्ये त्या संघाला उद्या 4:30 वाजता या स्पर्धेमध्ये दाखल व्हावं लागेल. सेमीफायनलची पहिली लढत खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्या संध्याकाळी 4:30 वाजता खेळवण्यात येईल. आणि जरूर आम्ही या दोन्ही टीमला हा कॉल असेल, जो संघ जिंकेल त्या टीमला उद्या 4:30 वाजता या स्पर्धेमध्ये दाखल व्हावं लागेल. सांघिक यश लाभलं गेलं. फलंदाज या ठिकाणी संदेश गोंधली बाद झाला. तदनंतर तकदीर पाटील, ज्यानं आज तकदीर आजमावली या मॅच मध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगली बॅटिंग त्याची पाहिले. हा बडका चांगला समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ, दिशा क्लिअर केली जाते. 4 धावांसाठी आज चौकार, आणि चौकाराच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. का पहिल्या चेंडूवरती किचला होता, त्या ठिकाणी अखिल भोईरनं झेल सोडलं आणि त्यानंतर एक विकेट देखील प्राप्त केली गेली. सांघिक यश लाभलं, परंतु प्रसाद घरतला जीवनदान दिलं गेलं. हा बडका चांगला पटका पडला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का? आणि फार चांगलं झेल. फलंदाज या ठिकाणी प्रसाद घरत होतोय बाद. मोठी सफलता. प्रशांत पवारनं टिपलेलं हे सुंदर झेल. थँक्यू सो मच. प्रसाद घरत देखील या चेंडूवरती बाद झाला. पहिल्या चेंडूवरती धावचित स्वरूपात संदेश गोंधली हा फलंदाज बाद झाला. परंतु त्यानंतर आता डावाला सावरावं लागणार फलंदाज तकदीर पाटील आणि भानुदास म्हात्रे या दोन फलंदाजांना. तकदीर पाटील एक चांगला फलंदाज आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अगदी फार चांगली त्याची बॅटिंग आम्ही या ठिकाणी पाहिली आहे. परंतु उर्वरित येणाऱ्या षटकामध्ये फार चांगली कामगिरी त्याला करावी लागणार. 3 चेंडूंचा खेळ संपला. 10 फलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. एक सांघिक बली प्राप्त केला आणि एक वैयक्तिक मनीष तात्रेनं फार चांगला फलंदाजाला बाद केलं. यावेळेस एज लागली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु अगदी थर्डमॅन रिझन मध्ये चेंडूला फार चांगलं फील्ड केलं. शंकर पारंगेनं चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जातात. 2 धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. P1चं हे पहिलं षटक 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधामध्ये बांधले गेलेत. फलंदाजांना मुभा आहे मोठमोठे फटके मारण्याची. सर्कल पार केलं तर जरूर 2 पेक्षा जास्त धावा तुम्हाला मिळाल्या जातील.
गोलंदाज तयार. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फार चांगले झेल देखील टिकलं जात आहे. क्षेत्ररक्षक सूरज पुजारीनं टिपले सुंदर झेल. फलंदाज या ठिकाणी तकदीर पाटील देखील बाद होतोय. फलंदाजांनी आता विचारपूर्वक कामगिरी करणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये संदेश गोंदीनं डावाला सावरलं होतं. 10 चेंडूमध्ये त्यानं 27 धावा जरूर केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये एखाद्या फलंदाजाला आता चांगले बॅटिंग करावी लागणार. या डावाला सावरणं फार गरजेचं आहे. फलंदाज देखील या चेंडूवरती बाद झाला. तकदीर पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रतीक पाटील वहालचा हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मन्नी तातरे तयार आहे. यामध्ये स्लिडिंग एज चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग सीमारेषाची 4 धामींसाठी आलेला हा दन 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 चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या बरोबरीने 10 फलक जाऊन पोहोचेल. ते 11 या धावसंख्येवरती. 3 बाद 11 ही स्थिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये. 3 षटकांचं पहिले इनिंग. पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रन जमवणं गरजेचं असणार आहे. कारण की मागच्या मॅचमध्ये 50 धावा जमवल्या होत्या याच वहाल पंचायत टीमनं. आणि अगदी 6 धावे एका धावेनं तो सामना गमवावा लागला तो सांभारली पंचायत टीमला. परंतु उर्वरित येणारी या 2 षटकामध्ये कितपत धावसंख्येपर्यंत मजल मारणार. आज चौकार अगदी जिवारी लागला असेल मनीष तातरेला. कारण की केवळ 7 धावा होत्या 5 चेंडूमध्ये आणि 3 विकेट देखील त्याने प्राप्त केल्या होत्या. परंतु लिडिंग एज लागली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. फाईन लेग रिजनमध्ये चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराच्या बरोबरीनं 11 धावा धावपलंगावरती पाहायला मिळतात. विशाल भोईर गोलंदाजी मार्कवरती आहे. मागच्या मॅचमध्ये थोडासा मागला ठरला होता विशाल. परंतु या मॅचमध्ये चांगली कामगिरी विशाल भोईरला करावी लागणार. थोडीशी वारेची हलकी झुलूक आपल्याला पाहायला मिळते. थोडासा गारवा आता भासायला लागलाय. पहिलाच बॉल पंचांकडे अपील केली जातीये. परंतु वरच्या दिशेनं चेंडू लागला बॉडीवरती. पंचांनी दात फेटाळली आणि जरूर एक धाव लेग बाय स्वरूपात मिळाली जाते आणि एका धाबेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल. ते 12 या धावसंख्येवरती. 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. विशालला चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण की मनीष तातरेनं आघाडीचे 3 फलंदाज बाद केले. संदेश गोंधीला पहिल्या चेंडूवरती बाद केला धावचित स्वरूपात. तदनंतर फलंदाज तकदीर पाटील बाद झाला आणि प्रसाद घरत देखील पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला. म्हणजे फार चांगली गोलंदाजी मनीष तातरेच्या मैदानावरती पाहायला मिळाली. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आहे विशाल भोईर. ऑन स्ट्राईक फलंदाज भानुदास म्हात्रे. बामणडोंगरी टीमचा हा विस्फोटक आणि घातक फलंदाज. हा फटका चांगला आहे. भानुदास म्हात्रेच्या अगदी रडारमध्ये चेंडू आला. त्याला पिकून दिलं जात आहे. वाईडिश लॉंगर आणि डीप मिड विकेटच्या अगदी जवळून चेंडू सीमारेषा पार होतोय. 6 धाबींसाठी हा षटकार. षटकाराच्या बरोबरीने 10 फलक जाऊन पोहोचेल. ते 18 या धावसंख्येवरती. जोपर्यंत भानुदास म्हात्रे मैदानावरती आहे तोपर्यंत अशा पल्लवीत या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट सेट करू शकेल हा फलंदाज. गोलंदाज तयार विशाल. विशालचा दुसरा बॉल. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक आले 2 षटकार. पहिल्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपात एक सिंगल मिळाली आणि स्ट्राईक रोटेट केली फलंदाज प्रतीक पाटीलनं. परंतु त्यानंतर चांगलं आक्रमण पाहायला मिळत आहे भानुदास म्हात्रे या फलंदाजाकडून.
डावखुऱ्याचे जे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. मग आपण क्रिस गेल पासून युवराज सिंगची जरी आठवण काढली तरी त्यांची आक्रमकता आपल्या डोळ्यासमोर येते आणि तशी आक्रमकता पाहायला मिळते फलंदाज भानुदास मात्रे या फलंदाजाची. हा फटका फसला जातोय. शॉर्ट टर्म डिलिव्हरीचा चेंडू होता, त्यावरती आक्रमण ऑन साइड रिजन मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खराब क्षेत्ररक्षण. मोक्याच्या क्षणाला तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे आणि त्याचा भोगात्मक भोगावं लागतं. एका धावेसाठी 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळत आहेत. 2 धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. 3 गडी गमावलेत परंतु कोणताही दडपण न घेता, कोणताही प्रेशर न घेता या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी करतोय भानुदास. हा फटका देखील चांगला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावींसाठी हा षटकार. जरूर त्यानंतर एक जमीन लगतचा फटका पाहायला मिळाला होता. त्यावरती खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं टिसूल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोडवडी झाली आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला भानुदास मात्रे या खेळाडूकडून. डावखुरा त्याच्या फलंदाजाच्या मनगटात ताकद असे मोठमोठे फटके मारण्याची आणि ते प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळते. ती ताकद स्वतःला सिद्ध करण्याचं काम फलंदाज भानुदास मात्रे मैदानावरती करतोय. फार चांगली बॅटिंग यावेळेस केली जाते फलंदाज भानुदास मात्रे या फलंदाजाकडून. विशाल बोईरला आता विचार करण्यास भाग पडलंय. मागच्या मॅच मध्ये देखील 21 धाब्यांचं मोठं षटक त्याचं पाहायला मिळालं, परंतु या मॅच मध्ये देखील तब्बल 20 धाबा या ठिकाणी तो खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ धाबा होत्या त्या 11 धाबा. त्यानंतर हे सर्वात मोठं षटक पाहायला मिळतं 20 धाब्यांचं. 21 धाब्यांचं षटक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. एक लेग बाय स्वरूपात धाव मिळाली आणि जरूर 21 धाब्यांचं एक मोठं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल बोईर तयार असेल. पाच चेंडू आणि आपल्या वैयक्तिक 24 या धावसंख्येवरती खेळतोय. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळते फलंदाज भानुदास मात्रे या फलंदाजाकडून. गोलंदाज विशाल भोईर यावेळेस तयार आहे. हा फटका देखील चांगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि फार चांगलं झेल टिपलं जात आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. दत्ता खानेने टिपलेले सुंदर झेल आणि फलंदाज भानुदास मात्रे या चेंडूवरती बाद होतोय. दहा फलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. हे शेवटचं डेटवरचं षटक असेल आणि या स्लॉक षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार. 32 धावा जरूर जमवल्यात, परंतु उर्वरित येणाऱ्या या स्लॉक षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं असणार. बॅटिंग गोलंदाजी करणाऱ्या वासांबे पंचायत टीमला या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी वाहाल पंचायत टीमला. अन्यथा थोड्या जास्त धावा होतील या मॅच मध्ये. या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येचं हे षटक येणं फार गरजेचं असणार वासांबे पंचायत टीमसाठी. फार चांगली बॅटिंग केली खऱ्या अर्थानं भानुदास मात्रे या फलंदाजानं. 3 षटकार त्यानं संघासाठी किचून आणले. एक चौकारच्या साहाय्यानं धावा जमवल्या त्या 24. गोलंदाज तयार. सूरज पुजारी तयार आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु पॉपिंग क्रीजवरती दोन्ही फलंदाज या ठिकाणी सुखरूप पोहोचले जात आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेच्या बरोबरीने 33 धाव आहेत त्या धाव फलकावरती. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते वाहाल पंचायत टीमनं. फलंदाजी करण्याचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्राचारण केलं होतं प्रतिस्पर्धी वासांबे पंचायत टीमला आणि अध्यापक वाहाल ग्रामपंचायत टीम जाऊन पोहोचली आहे ती 33 या धावसंख्येवरती. या षटकातील ही शेवटची ओव्हर आहे आणि या शेवटच्या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. उर्वरित येणारे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असणार, परंतु जरूर आम्ही उल्लेख करू या स्पर्धेचा की या संपूर्ण
परिसरामधील एक मोठी स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते आई एकविरा लोधिले यांच्या वतीनं आणि सगळ्यांनी घेतलेली फार चांगली मेहनत पाहायला मिळते. सागर ठाकूर असतील, अक्षय भद्रिके असतील, हर्षद भुईकोड असेल, राज ठाकूर असेल, सुशांत ठाकूर असतील, रोहित भुईकोड असेल, प्रदीप पवार असेल, प्रवीण भद्रिके असतील, हर्षद कदम असेल, महेंद्र पवार असेल, दीप ठाकूर असेल, अनिकेत ठाकूर असतील, साहिल पाटील असतील आणि विनीत माली असेल. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कारण की बऱ्याचशा या आयोजकांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि संपूर्ण या चौक परिसरामधील एक अव्वल दर्जाची स्पर्धा या ठिकाणी आणि या स्पर्धेचा गाजावाजा होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती सूरज पुजारीनं काय षटक टाकलंय. जरूर या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाडवरती चेंडू आदला पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, परंतु केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळताना एका धावेहून जास्त काही मिळत नाही आणि एका धावेच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. 35 धावा आहेत त्या धाव फलकावरती. 5 गडी गमावलेत. फार चांगली ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये केवळ एकही धाव खऱ्या अर्थाने खर्च केल्याने 5 चेंडू त्यांना फार चांगले टाकलेत, परंतु लेगबाय स्वरूपात एक धाव जरूर खर्च केली जाते. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल या संपूर्ण सत्रामधील, या संपूर्ण इनिंग मधील आणि या पूर्ण षटकामधील शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला, मागच्या मॅच मध्ये षटकार लगावला होता आणि तो षटकार जिवारी लागला खऱ्या अर्थानं चांबारली पंचायत टीम साठी, परंतु यावेळेस फटका बसलाय. मयूर पाटील चेंडूच्या खाली येतोय, कोणती चूक न करता फार चांगलं झेल या ठिकाणी टिपलं आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. 18 चेंडू मध्ये धावा जमवल्या त्या 35. येणारे 18 बॉल्स आणि विजयासाठी गरज असेल ती वासांबे पंचायत टीमला 36 धाब्यांची. परंतु तत्पूर्वी जरूर या संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील टॉप 10 मधील उत्कृष्ट समालोचक आणि या स्पर्धेमध्ये अगदी सागर ठाकूर यांच्या शब्दाला मान देऊन ते या स्पर्धेला दाखल झाले. ते 18 चेंडू आणि 36 धाब्यांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरला 32 रन होत्या आणि या ओव्हरला 3 रन आल्या. 35 धावा धाव फलकावरती लागलेत आणि विजयासाठी गरज येते 36 धाब्यांची. तुमचा 12वा प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहे. जरूर आम्ही रोशनजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केले जाईल, कारण की आजच्या संपूर्ण दिवसामध्ये फार चांगली समालोचन त्यांचं आम्ही ऐकलं. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध त्यांनी केलंय आणि जरूर या संपूर्ण रायगड परिसरामधील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते रोशनजी पाटील सर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आजच्या दिवसामध्ये आपला अनमोल वेळ खऱ्या अर्थाने तुम्ही या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. हर्षद कदम यांच्या शुभाचे या ठिकाणी रोशनजी पाटील यांचं स्वागत या आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जाईल. संपूर्ण दिवसामध्ये फार चांगलं समालोचन त्यांचं आम्ही ऐकलं आणि जरूर या सेकंड इनिंग मध्ये देखील ते आमच्या समवेत जोडले जातील. येणाऱ्या 18 बॉल्स आणि 36 धाब्यांची गरज आहे. पर ओव्हर 12च्या आस्किंग रेटनं धावायचंय आणि प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 12 धावा जमवाव्याच लागतील. 12 धावा पर ओव्हरमध्ये जमवणं जास्त नाही आहेत, परंतु कमी सुद्धा लेखता कामा नाही, कारण की प्रतिस्पर्धी संघ तितक्या ताकदीचा पाहायला मिळतोय. येणाऱ्या खऱ्या अर्थानं 18 चेंडूमध्ये पर षटक आता 12च्या आस्किंग रेटने तुम्हाला धावायचंय. परंतु या मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं लाईव्ह प्रत्यक्ष वर्णन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती घेऊन येतो रोशनजी पाटील सर यांना. या संपूर्ण दिवसामध्ये जर आमच्याकडून काही चुका झाल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, परंतु सागर पाटील यांनी खऱ्या अर्थानं आज आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली. या स्पर्धेमध्ये जरूर आम्हाला कॉल सागर ठाकूर यांनी जरूर आम्हाला या स्पर्धेमध्ये कॉल दिलं, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जरूर अशा यशस्वी स्पर्धा
आणि या स्पर्धेचा गाजावाजा येत्या 3 दिवसामध्ये आपण पाहू. परंतु आजच्या दिवसामध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ओ टू रोशन पाटील सर. 12 चेंडू आणि 36 धावा. पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. भरपूर चांगला फटका. खरं तर आम्ही पॉवर प्ले स्पेशालिस्ट खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये अखिल भोईर मैदानाच्या आतमध्ये आला आणि एका बाजूला त्याला सपोर्ट करण्यासाठी होता गणेश पारंगे अनुभवी खेळाडू. पर ओव्हरला तुम्हाला प्रत्येक षटकामागे 12.00 सरासरी 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि सूचना असेल जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या बरोबर 4-4:30च्या दरम्यान रिपोर्टिंग करायचं, कारण सेमीफायनलचा पहिला सामना आम्ही उद्या संध्याकाळी कव्हर करणार आहोत. तर विनंती असेल जो संघ जिंकेल त्या टीमला आपण बरोबर 4-4:30च्या दरम्यान उद्या या मैदानाच्या आतमध्ये रिपोर्टिंग करायचं, कारण पहिली उपांत्य फेरीची लढत इथे खेळवली जाईल. आज स्पर्धेचा पहिला दिवस. खरं तर आई एकविरा क्रिकेट संघ लोदिवली आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. गणेश पारंगेचा हा फटका इनसाइड आउट. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि झेल पकडलाय सागर घरत या खेळाडून आणि पहिला धक्का बसला तो म्हणजे वासंबे पंचायत टीमला. खेळाडू बाद झालाय गणेश पारंगे. तत्पूर्वी आम्ही इथे सन्मान घेतोय. खरं तर आज ज्यांच्या समवेत समालोचन करण्याची आम्हाला संधी मिळाली या विभागातील एक नामवंत समालोचक मराठी भाषेवरती उत्कृष्ट पकड असणारे आमचे मित्र अजिंक्य भौड यांचा आम्ही इथे सन्मान घेतो. मी स्पर्धेचे दमदार आयोजक विनंती करतो अनिकेत ठाकूर आपण मनोजी पवार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र अजिंक्य भौड यांचा शुभ सन्मान या स्पर्धे निमित्तानं इथे करायचा आहे. या परिसरातील अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना सातत्याने ऐकतोय असे उत्कृष्ट मराठी समालोचक त्यांचा आम्ही इथे सन्मान घेतोय. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय यावेळेस ओमकार नाईक. खरं तर बामणडोंगरी उल्वानोड एक्सप्रेस हा गोलंदाज सफल झाले. त्यानंतर मात्र फक्त दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे मात्र वेगाच्या आगेस टेक्निकचा वापर. बॉल चाललाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी चौकार. चांगली आक्रमकता आपण पाहिली. खरं तर अखिल भोईर या खेळाडूची मगाशी देखील म्हटलं पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा खेळाडू आहे. सातत्याने गॅप कशा पद्धतीने शोधावं हे खरं तर तुम्ही अखिल भोईरकडून शिकावं. भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून होत असताना 5 धाबा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने शपथ झाले होते. धीरज मात्र चेंडू खाली आले शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि इथे बघा खरं तर अपेक्षा नव्हती अखिलकडून, कारण त्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता तो थांबला. कॉलिंग नव्हतं आणि त्यानंतर मात्र इथे संधी मिळाली जीवनदान मिळालं खरं तर अखिल भोईर या खेळाडूला, कारण कलेक्शन खराब ओमकार नाईकच्या माध्यमातून पाहिला. थ्रो भरपूर चांगला होता धीरज या खेळाडूचा जो मोराबे गावाला बिलॉंग करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चांगली फिल्डिंग. त्यानंतर मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आला शंकर पारंगे हा खेळाडू. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आपण नेहमी म्हणतो. अतिशय अनुभवाने परिपक्व असणारा रिस संघाची हिरन मशीन. पुरलेनचा बॉल ऑन साइड मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला. भरपूर चांगला एफर्ट यावेळेस सागर घरत या खेळाडून दाखवला, कारण क्रिकेटमध्ये जेवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट गोलंदाजी तेवढं महत्त्वाचं डिपार्टमेंट फलंदाजी, त्याहून महत्त्वाचं डिपार्टमेंट क्षेत्ररक्षण आणि डीपमध्ये लाजबाब एफर्ट मात्र सागर घरत या खेळाडून लावलाय या स्पर्धेसाठी. खरं तर आज पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये समालोचक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली. 8 धावा स्कोर कार्डमध्ये गडी बाजवल्यात 1. त्याबद्दल आमचे सर्व आई एकविरा क्रिकेट संघाचे आयोजक त्यांचं मी इथे मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. उद्या दिवसामध्ये तुम्हाला खरं तर रॉकस्टार कॉमेंटर प्रवीण गायकर यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. हा फटका फसला आणि त्यानंतर मात्र प्रतीक झेल खाली आला आणि शंकर पारंगच्या पारीचा अंत झालाय. अजून एक धक्का बसलाय वासंबे पंचायत टीमला. उद्या खरं तर प्रवीण नावाचे फॅक्टर प्रवीण दुगाडे आणि प्रवीण गायकर म्हणजे 2 प्रवीण नावाच्या तुम्हाला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा त्या गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मोठ्या थाटामाटानं हा देखील दिवस साजरा केला जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये ओमकार नाईकने धाबा खर्च केल्या 8. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिला सूरज पुजारी त्या गोलंदाजाने कमालीचं कमबॅक केलं. अखेरच्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा आता आल्या होत्या. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावा विजयासाठी करायच्या वासंबे ग्रामपंचायत टीमला. मागची लढत खरं तर भावेश कुरुंगळे आपल्या उभ्या आयुष्यामध्ये ती खरं तर लढत विसरणार नाही, कारण
3 चेंडूमध्ये 13 धावा हव्या होत्या आणि लगातार 2 षटकार आणि अकेलच्या बॉलवरती सिंगल असताना विकेट. खरं तर कोणत्याही फलंदाजाला हे अपेक्षित नसतं, परंतु मनीष कडूचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला. जाऊया मॅचच्या दिशेने. अजून एक वेगवान तेज तरणार गोलंदाज मोरावे एक्सप्रेस. यावेळेस तुम्ही पाहताय धीरज म्हात्रे, अतिशय वेगवान गोलंदाजी आपण या खेळाडूची सातत्याने पाहिली. आणि समोर तुम्ही पाहता अखिल भोईर हा खेळाडू, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल मनीष तात्रे. न्यू गोल्डन पोसरी टीमचे 2 प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ मात्र आता या दोघांना देखील करावा लागेल. 12 बॉल आणि 28 धाबा, 14.00. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळाली प्रसाद कडून. खरं तर प्रसाद कडून ही अपेक्षा नव्हती, परंतु बॅकअप चांगलं आलं तकदीरकडून. एकमेकांना खरं तर चांगला सहकार्य, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलं होतं. आता चांगलं बॅकअप खरं तर तकदीर याच्याकडून मिळालंय. शेवटच्या 11 चेंडू आणि आता 27 धाबांची गरज. 11 बॉल आणि 27 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. समोर स्ट्रायकिंग एंडला मनीष तात्रे. खरं तर आता हा सामना डू ऑर डाय, कारण इथून जो जिंकेल तो किमान एका पारितोषिकाचा हकदार बनेल. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. आई एकविरा चषक 2022 या स्पर्धेमध्ये जर का आपलं नाव कोरायचं असेल तर हा सामना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल. संध्याकाळ सदर मॉचेसचं प्रमाण आता वाढत चाललं. थंडीचं क्लायमेट, परंतु या थंडीचा कोणताही परिणाम खरं तर मनीष तात्रेवरती निर्माण होणार नाहीये. त्याच्या बॅटमधून मात्र आता निर्णायक क्षणाला हा पॅरलल स्ट्रोक आलाय. 6 धाब्यासाठी षटकार. बॉम्बे नाईट स्पर्धेमध्ये खरं तर आम्ही या खेळाडूचा खेळ पाहिला होता. मुंबई परिसरामध्ये जाऊन देखील न्यू गोल्डन पोसरी संघाचा खेळ आम्ही अगदी जवळून पाहिला. भरपूर चांगला खेळला त्या थंडीच्या क्लायमेटमध्ये या टीमनं केला होता. आणि आज देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय मनीष तात्रे हा खेळाडू आपल्या वासंबे पंचायत या संघासाठी. येणारे बॉल असतील 10 आणि 21 धावांची गरज. चला स्पीडअप करा प्लीज, कारण आपल्या संधी प्रकाशामध्ये हा सामना आता संपवायचा आहे. अखेरचे 10 चेंडू बाकी आहेत. टॉप 4 मध्ये कोण पोहोचेल याचं उत्तर देणारे हे चेंडू. लिडिंग एज लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला मात्र हा झेल पकडला गेलाय. निर्णायक क्षणाला मात्र जीत खोतनं हा झेल कॅरी केलाय. प्रत्युत्तर दिलं धीरज म्हात्रे या गोलंदाजाने. अजून एक धक्का बसला वासंबे पंचायत टीमला. खेळाडू बाद झालाय मनीष तात्रे. खरं तर मधल्या फळीमधला अजून एक संकट मोचक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. रसायनी परिसरातील वंडरबॉय म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कामगिरी करणारा खेळाडू. आता खरं तर अग्निपरीक्षेला त्याला सामोरं जावं लागेल, कारण आता 9 चेंडूमध्ये धावा करायच्या वासंबे पंचायत टीमला 21. 9 बॉल आणि 21 धावा. त्यामुळे या षटकातील धीरज म्हात्रेचे हे 3 चेंडू भरपूर निर्णायक असतील. किमान 7 ते 8 धावा जरी या 3 बॉलवरती आल्या तरी फायटिंग करू शकेल वासंबे पंचायत 11 टीम शेवटच्या षटकामध्ये. जर का इथून अजून एका दुसरा डॉट बॉल फेकला, विकेट घेण्यामध्ये धीरजला यश मिळालं तर कमबॅक करेल. आणि यावेळेस भरपूर चांगलं टायमिंग. छोटा पैक बड़ा धमाका, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. मयूर पाटीलच्या बॅटमधून आलाय हा रुबाबदार षटकार. फटका तुम्ही स्क्रीन मध्ये पाहताय ज्या पद्धतीचा हा रिप्ले. शफल झाले आणि फक्त दिशा दिली आहे. वेगावरती चांगलं प्रत्युत्तर. त्याच रिॲक्शन ने मात्र हा बॉल गेला डीप स्क्वेअर लेगच्या वरून. आता येणारे 8 बॉल आणि 15 धावांची गरज. 8 चेंडू आणि 15 धावा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. धीरज म्हात्रेच्या अगेन्स्ट या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले. मनीष तात्रेने एक षटकार लगावला. आता मयूर पाटील. चला स्पीडअप करायचा प्लीज. 8 चेंडू आणि 15 धावा. 2 मिनिटं पंच प्लीज. बॉल किती पेंडिंग आहेत? 2 बॉल आहेत मित्रा. पहिला बॉल 1 रन, दुसऱ्या बॉलवरती षटकार मनीषच्या बॅटमध्ये, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि चौथा बॉल 6 आलाय. अजून 2 बॉल पेंडिंग आहेत. 8 चेंडू आणि 15 धावा. आपले 12 प्लेयर आमच्या समोर प्लीज आपण कोऑपरेट करा. ओव्हर द विकेट. इथे कट करायचा प्रयत्न. खरं तर कधी कधी डाव थांबला की रिदम चुकतो आणि इथे मात्र तुम्ही पाहता मयूर पाटील जो लय मध्ये आला होता त्याच्या बॅटवर षटकार आला होता.
7 चेंडू आणि आता 15 धावांची गरज, त्यामुळे हा चेंडू भरपूर निर्णायक आहे मयूर पाटील साठी आणि वासंबे पंचायत 11 टीम साठी. शेवटचे 7 बॉल आणि 15 धावा. खरं तर तुम्ही पाहताय सूरज पुजारी या गोलंदाजाने स्वप्न दाखवलं विजयाचं या टीमला, कारण त्याने धावा कमी दिल्या होत्या, परंतु एका बाजूनं शेवटच्या क्षणापर्यंत हार मानण्यासाठी तयार नाही आहे. लिडिंग एज लागली आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला आदित्य पाटीलनं हा जेल कॅरी केला. निर्णायक क्षणाला अजून एक धक्का बसला वासंबे पंचायत टीमला. खेळाडू वाजला मयूर पाटील. लागेल आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल. जिद्द, चिकाटी, कौशल्य तुम्हाला इथे करदळपणाला लावावं लागेल, कारण ही मॅच आता भरपूर तुम्ही पाहताय निर्णायक क्षणाला आली आहे. जीत खोत, जीवदानी वामन डोंगरी टीमचा अजून एक अपकमिंग यंगस्टर, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 6 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. या एंडनं खरं तर आपण पाहिल्या 24 धावा देखील झाल्यात. हा इतिहास आहे या मैदानाचा. समोर अखिल भोईर, निर्णायक खेळ त्याला करावा लागेल. सलामीला आलेला हा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघा प्रशांत पवार, मोपाडा वाडी टीमचा एक अजून एक विस्फोटक खेळाडू. ओव्हर द विकेट जीतचा पहिलाच बॉल बाकफुटला गेले. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये भानुदासनं चूक केली आहे. खरं तर आता नशिबाची साथ मिळाली आहे अखिल भोईर या फलंदाजाला आणि वासंबे पंचायत टीमला. पहिल्या बॉलवरती आला चौकार. आता येणारे 5 बॉल आणि 11 धावांची गरज. धावा दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं या खेळाडूला. खरं तर आता या निर्णायक मॅच मध्ये तुम्हाला प्रसंग अवदान दाखवावं लागेल. भानुदास कडून अपेक्षा नव्हती, त्या खेळाडूकडून आता ही चूक घडली आहे. आता येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. या एंडने 24 धावा होताना आपण पाहिल्या, तो इतिहास आहे, परंतु वर्तमान काळामध्ये या धावांचा पाठला केला जाईल का? अखिल भोईर नावाचं आता वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि या वादळामध्ये आता संकट वाढत चालली आहे. साई समर्थ वाहळ वामननगरी टीमच्या खेम्यामध्ये अजून एक चांगला बहारदार षटकार आला अखिलच्या बॅटमधून. खरं तर आता देवावरती विश्वास ठेवावा लागेल, कारण मागचे दोन्ही सामने रफ अँड टफ पैसा वसूल सामने. आता 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे वासंबे पंचायत टीमला. भरपूर वेग होता बॉलमध्ये. लेफ्ट केल्या बॉलला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतोय अखिल भोईर हा खेळाडू. या क्षणाला ही चूक कदाचित टर्निंग पॉइंट ठरेल, कारण हा निर्धाव चेंडू आहे. आता येणारे बॉल असतील 3 आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. संघर्षमय खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. संघर्ष दोन्ही संघांच्या वाटेला आलाय. अखिल भोईर एका धाव्यांसाठी संघर्ष करतोय आणि दुसऱ्या बाजूने एक धाव रोखण्याचा प्रयत्न. यावेळी 6 फटका प्रतीकला बीट केलं. पहिली धाव अतिशय वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही खेळाडू आणि 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आता येणारे 2 बॉल आणि 3 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूमध्ये 13 धावा हव्या होत्या. भावेशने लगातार 2 षटकार लगावले आणि 1 चेंडू 1 धावांची गरज असताना भावेश त्या ठिकाणी झेलबाद झाला होता. आता या सामन्यामध्ये देखील तीच परिस्थिती निर्माण होत चालली आहे. शेवटचे 2 बॉल आणि 3 धावांची गरज. भरपूर चांगलं बॅटल युद्ध मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. जीत खोत तयार. हा फटका लेफ्ट ड्राईव्ह ऑन साइड मध्ये. पहिली रन्स अतिशय वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा देखील कंप्लीट. दबाव आहे यावेळेस फिल्डिंग करा टीम वरती. आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. पुन्हा एकदा तोच सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मागच्या सामन्यामध्ये खरं तर साई समर्थ वाहल बामण डोंगरे टीमनं 1 चेंडूमध्ये 1 धाव रोखली होती. हा इतिहास आहे. आता या वर्तमान स्थितीमध्ये पुन्हा एकदा तोच पराक्रम होईल का, हा देखील प्रश्न तुम्हा सर्वांना पडलाय. अफलातून मॅच, डोक्याला सुन्न करणारा सामना.
प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना, ही लढत आहे खऱ्या तर आई एकविरा चषक 2022 या स्पर्धेमधली. हे यश आहे आई एकविरा क्रिकेट संघ लोदिवलीस या संघाचं, या संपूर्ण आयोजकांचं. शेवटचा एक बॉल आणि एका धावेची गरज. अफलातून मॅच. आता मात्र तुम्ही पाहता सर्व प्रेक्षक जे बसलेले होते ते सर्व आता उभे राहिलेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. अटॅकिंग फील्डिंग मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये बरेचसे फिल्डर घेतले गेलेत. आता एक चेंडू आणि एका धावेची गरज. समोर या सामन्याचा खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरणारा खेळाडू अखिल भोईर स्ट्रायकिंग एंडला. एकदा जोरदार डाव द्या मॅच साठी. शेवटचा एक बॉल, एक धावेची गरज आणि विजयी फटका. न भूतो न भविष्यात अशी कामगिरी मात्र या सामन्यामध्ये केली आहे अखिल भोईर या खेळाडूने. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अखिल भोईरच्या या इनिंग साठी. खरं तर इथे कोणीही जिंकलं नाही आणि कोणीही हारले नाहीये. इथे जिंकलाय तो फक्त क्रिकेटचा खेळ. चला लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातो ज्या खेळाडूनं सलामीला आला आणि शेवटपर्यंत संघर्ष केला. न्यू गोल्डन पोसरी संघाची रन मशीन आणि